इथं मराठी चित्रपटांना जागा मिळत नाही मनसे भांडते, नोकरी मिळत नाही मनसे भांडते, कुणी काय फसवलं मनसे शिवसेना भांडते. तर मराठी माणसासाठी हक्काचं ठिकाण हे मनसे किंवा शिवसेना ही दोनच पक्ष आहेत. ते कधीही काँग्रेसकडे किंवा भाजपकडे जातात का? एखाद्या जर परप्रांतीय माणसानं अन्याय केला तर भाजपकडे जाऊन त्याला न्याय मिळणार आहे का? हा सुद्धा प्रश्न आहे. तशाच पद्धतीनं भूमिपुत्रांना नोकरी द्या म्हणून भाजपनं आंदोलन उभं केलं असं कधी आपण बघितलं का? किंवा काँग्रेसने फॉर दॅट मॅटर आंदोलन उभं केलं असं कधी बघितलं का? तसं होणार पण नाहीये. त्याचं कारण असं आहे की हे राष्ट्रीय पक्ष त्यांना अशा पद्धतीची भूमिका घेणंच मुळात अडचणीचं आहे. त्यामुळं मराठी माणसाला काय म्हणू त्याला अन्याय अत्याचाराला तोंड द्यावं लागलं तर इथले प्रांतिक पक्ष येतील. जसं मराठी माणसांना सुद्धा आता मला असं वाटतं की पुढे येऊन थोडीशी मानसिकता बदलून त्याच्यामध्ये एंटर करावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला परत मराठी पक्ष तिथं तुम्हाला हात धरायला येतात तुमचा किंवा तुम्हाला थोडं पुढे घेऊन जायला येतात. त्याचं राष्ट्रीय पक्षाचं राजकारण त्यांच्याशी निगडीत आहे का? नाहीये. त्यांचं राष्ट्रीय मुद्द्यांवरती आहे. हिंदुत्व, राष्ट्रीयत्व. आता याच्यामध्ये काय आहे म्हणजे ठीक आहे उद्या निलेश राणे नितेश राणेंपासून सगळे लोक काय भाषण करतायत की हा मुसलमान काहीतरी काय मेयर होईल, तो काहीतरी होईल, हा काहीतरी होईल. याच्यामध्ये त्यांचा आणि ह्यांचा मुद्दा कुठे जमतोय?